कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पोलीस आहे मी, पोलीस। हा माझ्याकडे बंदूक। रडायला काय झालं अमोल? गरम होतंय का काय? आपे अगं कुठं हरवलीस तू? ओ काय झालं काय झालं? गरम झालं, गरम होतंय। काय झालं तुला? तू कुठं हरवलीस? मी काही नाही, मी विचारत होते जरा। अगं विचारत होतीस ठीक आहे, पण ह्याला गरम झालं ना, रडायला लागला हा जोरात। हो ना। ओ रे बाळा, काय झालं? काय नाही। संकल्पाच्या विचारत होतीस ना? काय पे तू एवढा विश्वास नाही का माझ्यावर? विश्वास आहे रे अर्जुन तुझ्यावर, पण बघ की आता 2-3दा झाले। आज तर गाडी समोर आला तो, मला एवढं सगळं होऊन पण मस्ती कशी काय जाणं तेच कळा ना त्याची। बघ ना, पार अगदी मातीत लोळून गाडीच्या समोर आला। अर्जुन खरं सांगू का, मला ना भीती वाटते। आपली तुला भीती वाटत असेल ना, तर त्याला टाकतो मी तुरुंगात। काय परत परत तू तेच तेच बोलणार, त्यापेक्षा तुरुंगात गेलेला बरं। आजगावच्या तुरुंगात? नाही नाही नाही, ते आता गेले की कायमचीच जाण। हा अप्पे, तुला मी म्हणायचो ना की मला अपूर्ण वाटतंय आईमुळं। आता तसं नाही वाटत। अमोलमुळे ना एकदम पूर्ण झाल्यासारखं वाटतंय। म्हणजे अमोलनी ना सगळंच भरून काढले। अगं मी चौकीत जातो ना, तरी मला तुझा आणि अमोलचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि मी लय खुश होतो। आता सगळं व्यवस्थित झालंय, सगळं। मी आईबद्दल अर्जुनला सांगितलंच पाहिजे। अय अप्पे, काय झालं तुला? अर्जुन मला तुला एक सांगायचंय। काय ग? बोल ना। अर्जुन, ते आई आई अरे अपर्णा, अर्जुन, वा वा वा। तुम्हाला दोघांना बाळासोबत बघून मला खरंच खूप छान वाटतंय। मी एक फोटो घेऊ का तुमचा? अरे घ्या की डॉक्टर, काय एवढं त्यात? घेत्या। मस्त। मग काय नाव ठेवलं बाळाचं? अमोल। वा वा, छान आहे की। अपर्णा, अर्जुन आणि अमोल। हा डॉक्टर, त्याचं काय ना, आमची फॅमिलीच A1 आहे, त्यामुळे सगळेजण A वरून आहेत। हे मात्र अगदी खरंय। मग कसं वाटतंय तुम्हाला दोघांना आई वडील होऊन? एकदम, मी सांगतो, एकदम भारी डॉक्टर। म्हणजे ना रोज रात्री आम्ही बाळाशी गप्पा मारल्याशिवाय झोपतच नाही। वा वा वा, हे मात्र मला आवडलंय। अर्जुन आणि अपर्णा, तुम्ही दोघांनी घेतलेली बाळाची काळजी ना अशी डोळ्यासमोर चमकून गेली माझ्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला, आता पटकन औषध प्यायचं, त्रास द्यायचा नाही आईला, रडायचं पण नाही, काय होत नाही। तू स्ट्रॉंग आहे ना, तू स्ट्रॉंग झालं। व्हेरी गुड। अमोल माझा स्ट्रॉंग आहे, रडला नाही अजिबात। आवडलं तुला औषध? गोड गोड लागलं? हो। एक्सक्यूज मी मॅडम। सॉरी हा गायतोंडे, मी आवते। नाही नाही, दॅट्स ओके मॅडम। तुम्ही फाईल्स बघितल्या का? नाही, म्हणजे मी बघणारच होते, पण आधी हे बाळाला औषध द्या। ठीक आहे मॅडम, आणि या फाईल्सवर सुद्धा सह्या हव्या होत्या। बरं ठीक आहे, मी बघते। काय म्हणतात अमोलराव? आत्ता औषध पिलंय। अमोलराव, ओळखलं का मला? कोण आहे मी? गायतोंडे काका। गाय असते की नाही आपली, होंबो होंबो करते की नाही? तुला मॅडम किती गोड हसतोय हा.
अर्जुनचं हसणं घेतलंय ना त्यांनी, मोकळा आणि निरागस. झोप आली वाटतं त्याला. एकच मिनिट मी पाळण्यात टाकते आणि बोलते. चला. गायतोंडे, हा मॅडम. या सगळ्या फाईल द्यायच्यात का? म्हणजे मी वाचलं नाही. नाही अजिबात नाही, उद्या दिल्या तरी चालतील. अहो असं कसं? कामात हलगर्जीपणा होता कामा नये. अहो मॅडम, यात हलगर्जीपणा कुठून आलाय? तुम्ही दुहेरी जबाबदारी सांभाळताय. हो, पण तरी अमोलमुळे माझ्या कामावर परिणाम नको व्हायला. अहो मॅडम, असं कसं म्हणताय? अहो ते तानं बाळ आहे, त्याला भूक लागणार, ते रडणार, त्याची शी शू हे सगळं आई म्हणून तुम्हालाच करावं लागणार ना. गायतोंडे, मी अमोलला नाही आणलं पाहिजे का हो इथे? अहो नाही मॅडम, असं अजिबातच नाहीये. उलट तुम्ही ऑफिसमध्ये येताय, अमोलला घेऊन येताय आणि त्याचबरोबरीने कामही करताय. हे बघून कित्येक स्त्रियांना प्रेरणा मिळेल. नाही, हे खरंय. म्हणजे बाळ झाल्यानंतर बाईने तात्पुरती सोडलेली नोकरी कायमची सुटते हो. बरोबर आहे, हे बऱ्याचदा होतं. म्हणूनच तर म्हणतो ना मॅडम, जिल्ह्याची कलेक्टर आपल्या बाळाला ऑफिसमध्ये घेऊन येते आणि काम करते, ही केवढी मोठी गोष्ट आहे. हो, पण हे सगळं बॅलन्स करणं खूप अवघड आहे. म्हणजे जमेल की नाही? जमणार. अहो मॅडम, तुम्हाला नाही जमणार तर कोणाला जमणार? आणि नुसती मला नाही तर आम्हाला सगळ्यांना याबद्दल खात्री आहे की तुम्हाला हे जमणारच. थँक्यू गायतोंडे, खरंच थँक्यू. येस मॅडम. मी फाईल बघते आणि तुम्हाला कळवते. ओके मॅडम. काही लागलंच तर मला सांगा. हो. आणि अमोलराव, तुम्हालाही काय लागलं तर सांगा बरं का? ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता ना लवकर खरं बोलायची ऍक्टिंग करा, नाहीतर पोलिसात जाऊन कैद्याची ऍक्टिंग करावी लागेल, कळतंय का? बोला लवकर, खरं काय ते? ममता मॅडमचं नाव होतं त्यांनीच आम्हाला ही कामगिरी दिली होती. हो, तो मुलगा आहे ना, तो फ्रॉड आहे, फ्रॉड. आणि त्याचं लग्न पण झालेलं आहे. तो फसवतोय त्या पारूला. हो, आमचा काही त्यात संबंध नाही हो. आम्ही फक्त परडेसाठी काम केलं, बस एवढंच हो. पण तुम्ही तर देवदर्शनाला जाणार होतात ना? ते सगळं खोटं आहे हो. त्या पारूला फसवून तिला धडा शिकवायचा आहे त्याला, बस एवढंच आहे त्याच्या मनात. आमचा काही संबंध नाही, खरंच. धडा शिकवायचा? पारूचा जीव धोक्यात आहे. ऐका ना, हे बघा, गाडी जरा हळू चालवा ना, मला भीती वाटते. तुला भीती वाटावी म्हणून तर चालवतोय. बरं, हे बघ, मला ना सगळ्या गोष्टी फास्ट आवडतात, त्यामुळे तू सुद्धा या स्पीडची सवय करून घे. आणि तुला प्रॅक्टिस व्हावी म्हणून इथे आणलंय ग मी या गाडीत. हे बघा, माझी विनंती आहे तुम्हाला, गाडी हळू चालवा ना. मला ना कसं तरी होतंय, चक्कर येते मला. चक्कर येते तुला या स्पीडने चक्कर येते? अगं, पण ह्या स्पीडने जर चक्कर यायला लागली तर विमानात कशी बसशील तू? विमानात स्पीड किती असतो माहिती ना तुला? माझ्याबरोबर दुबईला येणार आहेस ना? विमानातून येणार की नाही? काय आयुष्यभर इथे लोकांची धुणी भांडी करत बसणार? चल, तुझ्या बापाचा आणि भावाचा विचार कर एकदा. इथे राहिलीस ना तर आयुष्यभर मोलकर्णीची मोलकर्णीच राहशील. मूर्ख गावंढळ कुठली. सॉरी. आता पुसून पुसून रंग घालवणार आहे का त्याचा? दुसरं काही काम नाहीये तुम्हाला? जा.
आदित्य जरा कॉफी मागवूयात का प्लीज? हो चालेल ना, मी पारूला सांगून ब्लॅक कॉफी करायला सांगतो. सॉरी. सावित्री आत्या. आदित्य बाबा सावित्री आत्या, आमच्यासाठी ब्लॅक कॉफी करा. आणते. मलाही आणलीस तर चालेल. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघ मी काय मागवलं तुझ्यासाठी. चिकन. का? मला नको. नको? अगं फ्रेश आहे, खा. मला नको. मी नाही खात. का? अच्छा अच्छा, माझ्या हाताने भरवलेलं आवडत नाहीये तुला? एकत्र खाऊया. एकत्र खाऊया. काय नाटकं चालली आहेत का तुझी? मी सांगितलेली कुठलीही गोष्ट ऐकायची नाही असं ठरवलंयस तू? काय गे पारू राणी, अगं मी किती काळजी करतो तुझी, माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, आणि तू 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 मला भावच देत नाहीस. काय झालंय तुला? आता आपलं लग्न होणार आहे की नाही? करायचं ना माझ्याशी लग्न? करायचं ना? नाही 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 करायचं. नाही करायचं. अगं पण मग तुझ्या बापाचं काय होईल? त्याला किती त्रास होईल याचा विचार केलायस? हे पारू, लग्न मोडलेल्या मुलीचा बाप कसा दिसत असेल का? असं एकदम हताश, आणि त्याने विहिरीत उडी मारून जीव दिला तर? तू आणि तुझा भाऊ रस्त्यावर? नको नको, त्यापेक्षा आपण लग्न करूया. हा काय काय झालंय? काय झालंय तुला? मी आवडत नाही का तुला? मी आवडत नाही तुला? का नाही आवडत? अगं इतकी काळजी घेतो मी तुझी. तुला दुसरं कोणीतरी आवडतंय का? पण तसं करू नकोस, कारण लग्न आपलंच होणार आहे. आपलंच लग्न होणार आहे, कळलं का? असं का वागताय तुम्ही? असं काय वागतं म्हणजे काय? माझी होणारी बायको आहेस तू. आता आपलं लग्न होणार आहे ना, तुझं आणि माझं लग्न. त्यामुळे आता तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे, आणि मी सांगेन ते सगळं करायचं. सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघा ते रस्त्यावर गणपतीचं मंदिर आहे ना, त्या गणपतीची शपथ आहे तुम्हाला. मला जाऊ द्या घरी, मला जायचंय माझ्या बाकडं. हॅलो. उरमुडी धरणाच्या जवळ शेतातलं घर, गणपतीचं देऊळ गेटवर.
आहेस का तू? लाज नाही वाटत तुला याला इकडे बोलवायला? काय बाई, आणि तू पण आलास लगेच इकडे तिची मदत करायला? अरे बॉस आहेस ना तू, मग वाकी बॉस सारखा. एका मोलकरणीची मदत करायला काय एवढा जीव चाललाय तू? ती मोलकरी नाहीये. मग कोण आहे? कोण आहे ती? मोलकरण येतोय. त्या दिवशी पण आलास गजरा घेऊन लगेच. आदित्य किर्लोस्कर ना, मग वाघ आदित्य किर्लोस्कर सारखा. एका मोलकरणीसाठी काय एवढा जीव झुरतोय तुझा? कोण आहे ही बघ? मोलकरीण नाही तर कोण आहे? कोण लागते तुझी? कोण लागते? बोल. मला ना तुझा काहीतरी जोरच वाटायला लागलाय. अजय, काय अजय? तुझी इच्छाच नाहीये हिचं लग्न व्हावं. तू लव करतोस तिच्यावर? अजय तोंड सांभाळून बोल. काय तोंड सांभाळून बोल? बोल ना, लव करतोस का तू तिच्यावर? बोल. आणि तू गे तुला तर अक्कलच नाहीये. तुला तर कळतच नाही ना. लव 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 नाही 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 नाही. लव 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 नाही नाही कसं म्हणे? जातोय. निघ निघ निघ, लवकर लवकर निघ. लव का? बरं खाली वाट. पारू, ठीकच ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी असा भितुराचा थांबा बोलवते. निशी, गो निशी. काय झालं? काय झालं काय म्हणजे काय? जावय बापू इले असत. निशी, बोला सर. मी तुझ्यासाठी नवीन मोबाईल आणला. सर कशासाठी? आणि तसंही माझ्याकडे आहे फोन. निशी, हा स्मार्टफोन, ह्यात इंटरनेट आहे. तुला वेगवेगळे ऍप्स डाउनलोड करता येतील. तुझ्या अभ्यासात खूप उपयोगी पडेल हा फोन. काय नीरज, म्हणजे व्यक्तिशः माझं असं मत आहे की माणसाने आपल्या गरजा कमीत कमी ठेवाव्यात. म्हणजे अनावश्यक गोष्टीमध्ये आपला वेळ जास्त खर्ची होत नाही असं मला तरी वाटतं. आणि तसे संस्कार मी माझ्या मुलांना दिलेच आहेत पहिल्यापासून. काय होतं, हल्ली लोक हा मोबाईल घेऊन दिवसभर बसतात, त्याच्यात भरपूर वेळ वाया घालवतात आणि मग त्याचंच व्यसन लागतं त्यांना. नाहीतर काय, त्या दिवशी त्या अण्णांचा सुमनला संसार मोडूच्या बेतात होतो त्याचो. कशामुळे? या मोबाईलमुळे. उगाच आपण विषयाची परीक्षा कशा घेऊची? हो आजी, पण निशीला अभ्यासात उपयोग व्हावा म्हणून मी हा मोबाईल फोन आणला. मेघना आंटीने दिलेल्या नोट्स आता निशी यावर वाचू शकते ना? हो, बट दादांचा होकार असेल तरच. नाहीतर माझा लॅपटॉप आहेच. दादा, ऍक्च्युली मी त्याच इंटेन्शनने हा मोबाईल आणला होता. पण जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर इट्स ओके.
नीरज, आता निशी तुमची होणारी बायको आहे आणि या नात्याने मी तुमच्या भावनेचा आदर करतो. आणि तसंही बघायला गेलं तर कुठल्याही गोष्टीचा जोपर्यंत अतिरेक होत नाही तोपर्यंत कुठलीही सोय म्हणा, वस्तू म्हणा, ही चांगलीच असते. माझ्या निशीवरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ज्या हेतूने हा मोबाईल तिला देताय त्या हेतूचा ती नक्कीच आदर करेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला याने एक्झामला खूप हेल्प होईल. हे बाय माझे, तुझ्या गोवन तुका फोन दिलात. बघू 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 कसा हा तो. छान अगो. किती हजाराचा असा? आत्या, नीरज सरांनी प्रेमाने दिलाय तो फोन मला. त्याची अशी पैशात नाही ग किंमत करतायत. हा बरोबर आहे तुझा. प्रेमान दिलेली 4 आण्यांची वस्तू पण ना लाख मोलाची वाटता. पण आमचे हे माका ना 1 रुपयाचं गजरो पण आणून देत नाहीत. आजकालची पोरा बायकोचं ना जास्तच कौतुक करतात. अगो घे बाय घे, तुझा फोन घे. काय केलंस तू हे? मी अजून फोन वापरला पण नाहीये ग. नीरज सरांनी माझ्या अभ्यासासाठी दिला होता फोन. आता फोन बिघडला तर त्यांना काय वाटेल? काल नीरज सरांच्या आईने एवढ्या मेहनतीने नोट्स बनवून दिल्या होत्या, त्या पण खराब झाल्या. आणि आता नीरज सरांनी एवढ्या प्रेमाने मोबाईल दिला तर तो जर बिघडला तर काय म्हणतील ते? ते म्हणतील की मला त्यांच्या भावनांची कदर नाहीये. आणि ह्या सगळ्या कोणामुळे? तर माझ्यामुळे असं म्हणूचा काय तुका? पण लाली आत्या, तो फोन तुमच्यामुळेच पडला. गप बसा. काय गो, तुझ्या सासून तुझ्यासाठी आणलेले कागद दिसले तुका? आणि रात्री मी तुझ्यासाठी चाय घेऊन इलय ता नाही दिसला? आता तो चाय त्या कागदांवर सांडलो ते का मी काय करणार? आता सुद्धा यो फोन मी तुका नीटच देत होताय, पण तू नीट नाही घेतलायस. मी काय करणार? म्हणून पडले खाली. आणि माका तू नव्हतस तू? त्या अगं महागडा फोन आहे. हा जर फोन बिघडला तर किती पैशांचं नुकसान होईल. आणि घरातले सगळे मलाच ओरडतील. तरी दादा म्हणतो ते नको म्हणून. नसता घेतला तर बरं झालं असतं. उगाच घेतला मी फोन. निशी, शांत हो तू. माझ्याकडे दे, लेट मी सी. बघू. या बघ, फोन घ्यायचो की नाही घ्यायचो तर तू ठरवूक वय होतस ना. आणि आता ह्या असा झाल्यानंतर तू माका दोषी ठरवतस. आणि वस्तू हाती ती फुटणार, बिघडणार, त्याचा काय कौतुक? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू. बंधू, हा दादा. आता श्रेणूची परीक्षा जवळ आली आहे, त्यामुळे त्याला जरा अभ्यासाला वेळ द्यायला हवाय. आणि तू हिशोबाकडे जरा लक्ष दे थोडे दिवस. होय दादा, म्हणजे मला वाटलं ना तर मध्ये मध्ये त्याला विचारेन, बाकी काय. हा ते ठीक आहे. कधी येतो श्रीनू? आत्ताच बसलो एसटीत. सकाळी 7-7:30 पर्यंत पोहोचा. तू का बरा सगळा सांगता? औशिक एक गोष्ट सांगत नाही. कशाक सांगतलो? आज म्हणून काय दरवाजात मीठ मोरे घेऊन उभे राहतलस की काय?
श्रीनू खंय जावचो असलं ना तर उमा त्याका सगळा करून देता. त्याका आंबोळे लाडू सगळा करून देता. तू काय करतस? या सगळा तू केला असतस ना तर त्यांना तुका पण सांगल्या नसता. बोल बोला बोला सगळे बोला मका. एक संधी सोडू नकोस हा तू तर मका बोलू. लाली, त्यापेक्षा तूच संधी देऊ नकोस ना. उगाच काहीतरी खुसपट काढून गळे काढायची सवयच लागलीये तुला. श्रीनू काय करतो, काय शिकतो, काय माहितीये तुला? बर, त्याने नाही सांगितलं तुला, पण तुला नाही विचारता आलं त्याला? जायच्या आदल्या रात्री श्रीनू रूम मध्ये आला होता त्याचे डॉक्युमेंट्स न्यायला, पण तेव्हा तुझ्या डोक्यात भलताच भुंगा बुडबुडत होता. आता झिलासाठी स्थळ शोधूच्या मागे असता. तेवढा एकच काय तावचीचं काम करता. बाये आता तरी नीट वाग गो. हा भाऊजाईंका बोलतस ना तसा सुनेक पण उठता बसता धारेवर धरशी गो. ह्या बघ ती माझी सून हा. मी बघेन कसा वागायचा त्याच्याशी. तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे आणि त्याच्या नाटकी आईचे लाड करतास. मी काय बोललाय एका शब्दाने? हा आता ते नीरजचा विषय कशा काढतस? हा आहे आता तू म्हणतस ना तशी माका पण भीती वाटू लागलेली. हा ताई बिचारे त्या सुने कसा वागत काय माहित. बंधू, ती फक्त लालीची सून नसणार आहे, ती आपल्या खोतांच्या घरची सून असणार आहे. आणि आपल्या खोतांच्या घरामध्ये सुनेला कायम सन्मानानेच वागवलं जातं. तू बघितलेस आतापर्यंत, आणि कायम वागवलं जाईल. श्रीनिवासने अजून फोन नाही केला, मेसेजही नाही केलाय. येऊ दे त्याला, आता बोलणारच नाही त्याच्याशी. ओवी, काय झालंय? आज मनापासून अभ्यास करत नाहीयेस तू? मन नाही लागत आहे आज. ठीक आहे, नाही लागत कधी कधी मन अभ्यासात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अस्तिका, सूड पूर्ण करण्याची आयती संधी चालून आली आहे. अद्वैत म्हातारीच्या खोलीत गेलाय, एकटाच आहे. आत्ताच तिथे जा आणि त्याला संपव आणि सूड घे. बाकीच्यांची काळजी करू नकोस. बाकीचे त्याच्या रूम मध्ये आहेत, कारस्थानं करत बसलेत. जा आणि त्याला संपव. थांब. म्हातारीची रूम मागच्या वेळेला सगळीकडनं बंद केली आहे. तुला खिडकीतून जाता येणार नाही, त्यामुळे जिन्यावरून जा. आणि अद्वैतला मारायला काहीतरी हत्यार लागेल. तू तू किचन मध्ये जा, मानव रूपात जा, किचन मध्ये जा, काहीतरी घे आणि मग म्हातारीच्या खोलीत जा. आणि तसंही तुझ्या दंशाने अद्वैत मरणार नाही, त्यामुळे मानव रूपात ये आणि सूड पूर्ण कर. जा.
अस्तिक तू इथे आणि घरात अशी सगळ्यांसमोर? हो, कारण मला तुला भेटावंसं वाटलं म्हणून आले. पण अस्तिका इथे कोणीही पाहू शकतं आपल्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अशी म्हणजे? नाही म्हणजे अशी एकदम इमोशनल झाली आहेस तू. प्रेम, यालाच प्रेम म्हणतात सुशेख. हा गाडी का? हो मी करतोय मीटिंग जॉईन. तुम्ही लिंक शेअर करा मला. ठीक आहे, ओके, हरकत नाही. आजवर विरोचक आणि त्याचा गुलाम लपून छपून वार करायचे. आता हे खुलेआम वार करायला लागले. तुम्ही विरोचकापासून कुटुंबाचं संरक्षण करा. आज देवी आईची एक इच्छा मी पूर्ण करणार. तेजस, तन्मय आणि केतकीला बोलवून आण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. येऊ? थांबा. कुठे चाललाय? स्पर्धेला. नाही म्हणजे हे काय घालून चाललाय? हे असले कपडे घालून जाणार बाई तुम्ही स्पर्धेला? हा मॅडम, म्हणजे तिकडे फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप आहेत ना, खेळासाठी हालचालीसाठी सोपे पडतील म्हणून हे कपडे घातले. अहो पण तुम्ही सूर्यवंशींच्या सुनबाई आहेसा हे विसरला बाई तुम्ही. स्पर्धा स्पर्धेच्या जागी
आणि घरातले रीतिरिवाज त्यांच्या जागी. जावा, साडी नेसून या. अक्षरा, तू अशीच जाशील, जशी तुला हवी तशी जाशील. आणि तिला कुणीही अडवणार नाहीये. तुम्ही यांचं काय ऐकायलाय? बायकांचं यांना काय कळतंय? आणि आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं, सूर्यवंशांची सून म्हणून जाताय तुम्ही, तो मान राखावा लागल तुम्हाला. जावा, साडी नेसून या. हे असले पोरीटोरीवानी कपडे घालून जायचं नाही. जावा. अहो पण मॅडम, लग्न झालेल्या बायका पण असे कपडे घालतात. मला कम्फर्टेबल आहे म्हणून घातलंय मी, एरवी नाही घालत ना. ते काय सांगायचं नाही आम्हाला. आता जायचं, कपडे बदलायचे, चांगली साडी नेसायची आणि मग जायचं स्पर्धेला. अक्षरा बाळा, तू या कपड्यात कम्फर्टेबल आहेस? मग तू याच कपड्यात जाशील. कुणीही तुला अडवू शकणार नाहीये. आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीचे आहेत. आणि बाळा, हे घर सूर्यवंशींचं आहे ना, तर सूर्यवंशी तुझ्या सोबत आहेत, तुझ्या पाठीशी आहेत. बाकी कोणाचं ऐकायची तुला गरज नाहीये. जा बाळा, अशीच जा. अलीकडे सुनबाईंची सारखी कड घ्यायलाय तुम्ही, पण एक ध्यानात ठेवा, चूक करताय तुम्ही, लई मोठी चूक. आणि ही चूक तुम्हाला महागात पडणार आहे. माझ्या आयुष्यात मी केलेली सगळ्यात मोठी चूक माझ्या समोर उभी आहे. त्यापुढे सगळ्या चुका क्षुल्लक आहेत. याहून वाईट काय घडणार? आणखी एक लक्षात ठेव, मी पुन्हा सांगतोय, याआधी मी एकटा होतो, तुझ्या अधीन होतो. आता तसं नाहीये. मी एकटा नाही, माझी सून, माझी मुलगी माझ्या बरोबर आहे. आणि मी तुझ्या अधीनही नाही. त्यामुळे मी तुला घाबरत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्पर्धक, हो या ना. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज मागे बसता का? इथे स्पर्धक बसणार आहेत. हो ठीक आहे, बसा. अक्षरा सूर्यवंशी का? हो मीच. या मॅम या. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. आपल्या प्रिन्सिपल मॅडम कुठे आहेत? अहो प्रभारी म्हणा ना. तेच ते, मी पण त्यांना शोधतीये. त्या ते बघा तिथे. हा वहिनी, आलात तुम्ही? येणारच म्हणजे काय, एवढी मोठी स्पर्धा आहे आणि तुम्ही पार्टिसिपेट केले म्हटल्यावर येणारच ना. बापरे, म्हणजे मला टेन्शन द्यायला आला होता. टेन्शन नाही हो वहिनी, तुम्हाला चीअर करायला आलोय आम्ही. आणि मला माहितीये तुम्हीच जिंकणार. तुम्हाला बक्षीस घेताना बघायला आलीये मी. हो म्हणजे काय, जिंकायलाच पाहिजे, नाहीतर शाळेचं नाव खराब होईल ना. आणि तसंही स्पर्धेत प्रिन्सिपल मॅडम हरल्या म्हणजे कसं दिसेल ते. अहो असं काही नाही हो,
खेळाडू वृत्ती असली पाहिजे हरलं तरी. आणि तसंही आपल्याला मुलांवर काय फक्त जिंकण्याचे संस्कार नाही करायचे, हरलं तरी पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवतोच ना आपण मुलांना. खरंय, पण तुझ्या पुढे बोलण्यात कोण जिंकणार? मी तर आत्ताच हरले बाई. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. गिव्ह युअर बेस्ट. थँक्यू. या ना, बसा. ऐक की, माझी सीट कुठे आहे? अच्छा, तुम्ही स्पर्धक आहात का? म्हणजे काय? नाव काय तुमचं? चंचला विचारे. अरे हो, सॉरी सॉरी, या इथे बसा. हा. उशीर झाला तुला याला? अगं मी कवाच आले, पर काय योगायोग आहे बघ. काय ग? म्हणजे बाकी स्पर्धक तिकडे बसलेत आणि हिथं विनरला लुजरच्या बाजूला बसवले. अगं जिंकशील तू पण, एवढं काय त्यात? अगे मी तुला लुजर म्हणलं आणि मला विनर म्हणलं. जिंकणार तर मीच आहे. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. तसंही आपल्यापैकी कुणीही जिंकलं तरी बक्षीस घरीच येणार आहे ना. तरी बी मॅच जिंकणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू नाही म्हणणार बरं का. मॅच जिंकल्यावर तू जेव्हा मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणशील ना, तेव्हाच म्हणन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.